नाशिक माझा न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालं असून प्रशासनानं तात्काळ रस्त्याबाबत भेट दिली आहे। निफाड तालुका हा जिल्ह्यातील प्रगत आणि सधन तालुका म्हणून ओळखला जात असला तरी मौजे सुकेने या ठिकाणी घडलेल्या एका वेदनादायी घटनेनं विकासाच्या दाव्यांचं वास्तव उघड केलं। गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव काळे यांच्या निधनानंतर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था इतकी भीषण होती की अंत्यविधीसाठी त्यांचं पार्थिव वाहनातून गावात आणणं शक्य झालं नाही। अखेर नाईलाजास्तव चिखलातून बैलगाडीमधून पार्थिव आणावं लागलं। हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरंगले। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार वस्तीकडे जाणारा जुना गोंडेगाव रस्ता महसूल नकाशात अधिकृतपणे नोंदवलेला आहे। मात्र अनेक वर्षांपासून या मार्गावर अतिक्रमण झालं असून रस्त्याचं खडीकरण किंवा मजबूतीकरण करण्यासाठी प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही। परिणामी पावसाळ्यात हा संपूर्ण मार्ग दलदलीत बनतो आणि 4 महिन्यांपर्यंत वाहतुकीसाठी बंदच राहतो। या रस्त्याअभावी शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळेत ये जा, आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणं अशा दैनंदिन गरजाही मोठ्या अडचणीत येतात। मात्र संपतराव काळे यांच्या निधनानंतर घडलेल्या घटनेनं परिस्थितीचं विदारक वास्तव सर्वांसमोर आणलं। अंत्ययात्रेसारख्या संवेदनशील प्रसंगातही सन्मानानं अंतिम प्रवास करता आला नाही। ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। महसूल नकाशात रस्ता अस्तित्वात असतानाही अतिक्रमण हटवणं आणि किमान खडीकरण करण्यासही प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। प्रत्येक पावसाळ्यात या समस्येला सामोरं जावं लागत असून अनेक तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान संपतराव काळे यांच्या अंत्ययात्रेचा हा वेदनादायी प्रसंग प्रशासनाला जाग आणणारा ठरावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। रस्त्यावरील अतिक्रमण तातडीनं हटवून मार्गाचं खडीकरण करण्यात यावं, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।